आता पाहूया टॉप 9 बातम्या. इंधन दरवाढ. मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये सीएनजी दरवाढीचा फटका. नाशिकमध्ये ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ. आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील. महिन्याभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल. पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन. सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा. कुठे फार काही गुंतवणूक करू नका. सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून. राज्य सरकारनं वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल. सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल. आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ, हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे. जळगाव जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे टुरिस्ट वाहनधारकांवर परिणाम. रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात टुरिस्ट गाड्या डिझेल अभावी उभ्या. तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली. हिंगोलीच्या जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार. रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यानं पोटातील बाळ दगावलं, नातेवाईकांचा आरोप. बीएमसीत इंधनाच्या वाहनाऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य. स्थायी समितीनं सहाय्यक आयुक्तांसाठी 22 स्कॉर्पिओ एसयूव्ही खरेदीचा प्रस्ताव फेटाळला. इंधनाचा खर्च टाळण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश. इंधन दरवाढीमुळे मुंबईतील लोकलच्या तिकीट विक्रीत मोठी वाढ. मागच्या काही दिवसात तिकीट विक्रीत 50 ते 191% वाढ. जवळपास 40,000पेक्षा अधिक प्रवाशांची नोंद. नागपूरमध्ये वाढत असलेली भीषण उष्णता आणि इंधन दरवाढीमुळे नागरिकांची बस आणि मेट्रोतून प्रवासाला पसंती. वाढत्या महागाईच्या प्रभावामुळे 2.5 लाखाहून अधिक नागरिकांचा मेट्रो आणि बसनं प्रवास. आता पाहणार टॉप 9 बातम्या. मोठ्या घडामोडी. 28 मे ते 2 जून पर्यंत बकरी ईद आणि उरूस काळात विशाळगडावरील कुर्बानीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी. 2024 मधील नियमांच्या अधीन राहूनच धार्मिक विधी करण्याच्या सूचना. प्रशासनानं 27 मे पासून पशुहत्येला परवानगी नाकारली होती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दुर्गाडी परिसरात तणाव. मुस्लिम बांधवांचा किल्ला परिसरात नमाज पठण, तर पायथ्याशी दोन्ही शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. हिंदूंना प्रवेशबंदी केल्याचा आरोप. देशभरात बकरी ईद साजरी. मुंबईत कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय. संजय राऊत यांचा हल्लाबोल. तर राऊतांनी स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकावून पाहावं, शिरसाटांचं प्रत्युत्तर. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे. सरकार स्थापन करण्यासाठी रेडे कापले. तुम्ही रेड्यापेक्षा दुसरं काय असेल ते कापा. पुन्हा कुणाला कापायचं तर तुम्ही ठरवा. दुसऱ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाकडे डोकून पाहणं एकदा. 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेवर पीएमओचं बारकाईनं लक्ष. नीट परीक्षेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक. तर पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. फेरपरीक्षेसाठी लष्कर आणि वायुदलाची घेणार मदत. मनोज शिरुरेच्या लातूरमधील फ्लॅटवर भरायचे विशेष क्लासेस. सीबीआयच्या तपासातून नवी माहिती समोर. या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी घ्यायचा क्लासेस. नीट पेपरफुटी प्रकरणी कुलकर्णी, मोटेगावकर, शिरुरे नेक्ससबाबत अधिक तपास सुरू. जळगाव जिल्ह्यात मुदत संपलेल्या 791 ग्रामपंचायतींसाठी जुलैमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार. 12 जूनला आरक्षण सोडत 17 जुलैला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार. गाव पातळीवरील राजकारणाला वेग. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार. 3 जागा बिनविरोध होणार. 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात. 7 जूनला मतदान होणार. आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या.
शिवसेना नेते आनंद परांजपे यांना महामंडळ देण्यास राष्ट्रवादीचा विरोध. तर आनंद परांजपे आता राष्ट्रवादीत नाही, शिवसेनेत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांचं उत्तर. मच्छीमारांनो सावधान, 1 जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी. नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांची माहिती. दक्षिण मुंबईतील संवर्धन यादीत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचा समावेश नसल्यानं स्थायी समितीत ठाकरेंची सेना आक्रमक. विरोधानंतर पुतळ्याचा यादीत समावेश करून नव्यानं प्रस्ताव आणण्याचे निर्देश. मध्य रेल्वे स्वतःच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करणार. मुंबईत कुर्ला केडीएमसी परिसरातील 5 लाख चौरस मीटर जागेवरील 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्या बांधकामांवर हातोडा पडणार. रेल्वे प्रवाशांच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी निर्णय. रोटी भट्टीत भाजण्यापूर्वी थुकतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या गोरेगावमधील संतोषनगर परिसरातील धक्कादायक प्रकार. रोटी बनवणाऱ्यासह हॉटेल मालकावर कारवाई. कोल्हापूरमधील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्र येत रेस्क्यू टीम स्थापन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण. महापूर आणि इतर आपत्तींमध्ये मदतीसाठी टीम सज्ज. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादालयात 3 दिवस आमरसाचा प्रसाद. पुण्यातील साईभक्त शेतकरी रवी नारायण करगळ यांच्याकडून साईचरणी 3,500 किलो केशर आंब्यांचं दान. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण. चांदीचे दर स्थिर. सोनं दरात 1,800 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,590 रुपयांवर.